पावसाळ्यात जलपर्यटनाचा मोहपायी पर्यटकांचे पाय आपसुकच धबधब्याकडे वळतात. परंतु धबधब्याच्या पाण्यात आनंद घेत असताना पर्यटक मात्र सावधानी बाळगायला विसरतात. वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा त्यांना अंदाज येत नाही आणि अखेरीत घडतं. अशातच कर्नाटक येथील एका धबधब्याच्या पाण्याखाली आंघोळ करणाऱ्या लोकांचे कपडे पोलिसांनी पळवले आहेत. नवलच आहे नाही, पण असं घडले. पोलिसांनी पर्यटकांचे कपडे जप्त केले आणि ते आपल्या गाडीत नेऊन ठेवले आणि आपले कपडे मिळवण्यासाठी पर्यटक पोलिसांच्या मागे धावत होते. असं काही कारण होतं ज्यामुळे पोलिसांना कपडे पळवावे लागले? जाणून घेऊयात या बातमीतून. कर्नाटकातील चिकमंगळूर येथील चारमाडी अलेखान धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. कोटिगेहारा ते चारमाडी घाट रोड दरम्यान अनेक सुंदर धबधबे आहेत ज्या पर्यटक आकर्षित होतात. यातील काही धबधब्यांजवळ जाणे धोकादायक असल्याने पोलिसांकडून अलीकडेच येथे जाण्यास बंदी करण्यात आली आहे. तरीही काही मनमौजी पर्यटक तिथे पोहोचले होते. पर्यटक धबधब्याजवळ जात असल्याची माहिती मिळताच पोलीस आलेखान धबधब्यावर पोहोचले आणि धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या लोकांचे सुके कपडे उचलण्यास सुरुवात केली. पोलीस काही अंतर पुढे आल्यानंतर पर्यटक कपडे परतण्याची विनवणी करत पोलिसांच्या मागे धावत होते. हा सर्व प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई केली नसल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी केवळ तरुणांना ताकीद दिली आणि सोडून दिलं. तरुणांनी यावेळी प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. मग पोलिसांना त्यांना सोडून दिले. पावसाळ्यात अनेक धबधबे धोकादायक बनतात. धोक्याची घंटा असूनही पर्यटक धबधब्यावर गर्दी करतात आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना जीवही गमावा लागतो. अशा परिस्थितीत प्रशासन धोकादायक धबधबे ओळखून लोकांना तिथे जाण्यास बंद घालतात. तरीही नियम मोडून धबधब्यावर जाणाऱ्या अशा लोकांना कर्नाटक पोलिसांनी धडा शिकवला आहे.